नमस्कार, मी सोनल गोडबोले, लेखिका, अभिनेत्री, काउन्सिलर आणि न्यूट्रिशनिस्ट. सो लैंगिकतेवर कंटिन्युअसली मी लिहित आणि बोलत जेव्हा असते तेव्हा एक प्रश्न कायम सतावतो आणि विचारला जातो की एनल सेक्स म्हणजे काय मॅम. जेव्हा काउन्सिलिंगच्या वेळेला तर अनेकांनी हा प्रश्न मला विचारला, एनल सेक्स केला तर चालतो का आणि त्याचे काही दुष्परिणाम असतात का, किंवा ते पाप आहे का, किंवा अशा टाईपचे काहीतरी प्रश्न विचारले जातात. सो सगळ्यात आधी एनल सेक्स म्हणजे काय, एनल म्हणजे काय याचा अर्थ आपण सगळ्यात आधी समजून घेऊयात. एनल म्हणजे गुदद्वार, ज्याच्यातून मल बाहेर येतं ते एनल म्हणजे गुदद्वार आपलं. मग त्याच्यातून केला जाणारा सेक्स. आता पुढचा प्रश्न पडतो की मग ते नैसर्गिक आहे का अनैसर्गिक आहे. आता जर का मी ते अनैसर्गिक आहे असं म्हटलं तर मग समाजातल्या एका घटकावर अन्याय केल्यासारखा होईल. किंवा समलिंगी जी जोडपी असतात, दोन पुरुष, सो त्यांच्यावर पण तो अन्याय होऊ शकतो. मग तृतीयपंथी किंवा असा जो घटक आहे समाजातला ज्यांच्याकडे वजायना नाही, जे शरीराने पुरुष आहेत मनाने स्त्रिया आहेत, मग अशा लोकांनी एनल सेक्स जर केला तर ते अनैसर्गिक कसं होईल. हा, अर्थात आता योनीतून केला जाणारा सेक्स हा आपल्याकडे नैसर्गिक मानला जातो, पण तो कोणासाठी, आपल्या सगळ्यांसाठी. पण आपण सर्वसामान्य सगळ्या घटकांचा विचार करायचा, कारण मी या सगळ्या घटकांसाठी सामाजिक काम जेव्हा करते आणि माझ्यात जसा भगवंताचा अंश आहे, आपल्यात जसा भगवंताचा अंश आहे, तसा त्यांच्यातही आहे आत्मा परमात्मा सगळंच. सो आपण सगळ्यांच्या अनुषंगाने या विषयांवर लैंगिकता असेल किंवा कुठल्याही विषयावर चर्चा करणार आहोत. सो समाजातला एका कुठल्या घटकाबद्दल आपण बोलणं चुकीचं राहील. सो एनल सेक्स करणं हे पाप आहे का? नक्कीच नाही. पाप कसं असेल? त्याच्यामुळे काही दुष्परिणाम होणार का? तर माझा एक गायनॅक डॉक्टर मित्र आहे, त्याला मी विचारलं होतं, तेव्हा त्याने मला जे उत्तर दिलं होतं ते तुम्हाला सांगते. तो म्हणला होता की सोनल, तसा दुष्परिणाम ॲज काही होत नाही, कारण वजायनातून तुम्ही डायरेक्ट जरी सेक्स केला तरी थोडंसं ते म्हणजे जर क्लिनलीनेस आणि ह्या गोष्टी नसतील तर जो त्रास होईल तोच तुम्हाला तिकडूनही होतो, कारण मल बाहेर येत असतं. सो तो एक त्रास त्या पुरुषाला, त्या व्यक्तीला, कदाचित त्या स्त्रीला किंवा पुरुषाला ते जे एनल आहे त्याला त्रास होऊ शकतो. इन्फेक्शन सुद्धा होतं, कदाचित ब्लिडिंग पण होतं काही जणांना. सो हा त्याचा त्रास आहे. सो मला त्या मित्राने अजून एक गोष्ट सांगितली होती की खूप जास्त प्रमाणात जर एनल सेक्स काही लोक करत असतील वरचेवर, तर एनलला वजायनासारखं नॅचरल हे नसतं की ते आकुंचन प्रसरण पावेल असं. तर वजायनाला ओरिजिनल, आता बाळ एवढं मोठं जेव्हा जन्माला त्यातून 3-1 किलोचं बाळ येतं तेव्हा वजायना काही ती एवढी मोठी राहत नाही, ती नॅचरली नॉर्मल तिच्या ह्याला येते साईजला. थोडा फरक पडतो नक्कीच, तो किंचितसा फरक असतो. पण एनलच्या बाबतीत जर तुम्ही वरचेवर सेक्स करत राहिला त्यातून आणि वेगवेगळ्या आकाराची लिंग जर त्याच्यात जात राहिली तर एनल थोडं लूज होऊ शकतं. आणि एनल लूज झाल्याने काय होऊ शकतं तर त्यांचा टॉयलेटवरचा कंट्रोल कदाचित जाऊ शकतो. सो हा त्याचा दुष्परिणाम आहे. पण मग आपल्याकडे बरेचसे पुरुष, त्यांना एनल सेक्स करायचं असतं आणि स्त्रिया नाही म्हणतात त्याला. ऑफकोर्स आहे, म्हणजे मला सुद्धा ते नको वाटेल किंवा आवडणार नाही, किळस वाटू शकते, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. हा ज्याचा त्याचा पुन्हा वैयक्तिक हे आहे की आपल्याकडे छान वजायना आहे निसर्गाने दिलेली, ज्याला नॅचरल ल्युब्रिकंट निर्माण होतंय. तर मग तुम्ही जाऊन जिथून मल बाहेर येते तिथे जाऊन तुम्ही का सेक्स करायचा, हा प्रश्न कॉमन पडतो. त्याच्यामुळे पुरुषांना करायची इच्छा असते पण स्त्रिया मग नाही म्हणतात. त्याचं कारण हेच आहे, त्रास होतो, दुखेल असं वाटेल, कोणाला मूळव्याध असू शकतो, सो तिथून ब्लिडिंग होऊ शकतं, असं खूप साऱ्या गोष्टी असतात. आणि मी जेव्हा एका माझा जो वाचक आहे त्याच्याशी जेव्हा ह्याच्या संदर्भात बोलले होते तेव्हा त्याने पण सांगितलं होतं, मॅम हो, खूपदा त्रास होतो आम्हाला याचा. सो असा जर त्रास होत असेल तर स्त्रिया का रेडी होतील? मुळात ती आधी मल बाहेर येत असल्यामुळे किळसवाणं किंवा घाण वाटू शकतं. ही पण एकदमच सहज हे आहे की येस, किळसवाणं वाटू शकतं. पण ज्याच्याकडे इलाजच नाहीये, ज्याला हे करायचंय आणि ज्या पुरुषाला आवडतो, मग ती लोक बाहेर जाऊन, जे लोक
एनल सेक्स करू देतात, अशा लोकांकडे जाऊन त्यांना पे करून ती त्यांची हौस भागवून घेतात. सो अशा पद्धतीचा हा जो एनल सेक्स आहे, याचा हा जो प्रवास किंवा ह्या ज्या गोष्टी सगळ्या समाजात चालतात त्या अशा पद्धतीने चालतात. म्हणजे मग इथे सुद्धा एनलद्वारे रेप करणारी लोक आहेत, हे मी ऐकलंय अनेकांकडून. म्हणजे इथे सुद्धा रेप केला जातो. म्हणजे आपली मानसिक लेवल किती नीच पद्धतीची असू शकते, काही लोक किती नीच पद्धतीचं वर्तन करू शकतात हे याच्यातून दिसतं. म्हणजे इतका प्रचंड प्रमाणात त्यांना पेन्स आणि त्रास होत असतो, तरीही ते केलं जातं. सो हा पुन्हा अगेन समाजातला एक वेगळा घटक, एक वेगळी बाजू. आणि मला वाटतं जे लोक नैसर्गिक सेक्स म्हणजे वजायनातून ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी शक्यतो या गोष्टीकडे वळू नये असं मी सजेशन देईन. आणि तरीही त्यांना काहीतरी एक व्हरायटी म्हणून, वेगळेपण म्हणून, एक आवड म्हणून काहीतरी एक वेगळं ट्राय करायचं म्हणून ज्यांना करायचं ते लोक काय करतच राहतात. आपण काही नाही म्हटलं तरी ते थांबणार नाहीत आणि आपण करा म्हटलं म्हणून ज्याला आवडत नाही तो करणारही नाही. सो ही जेवढ्या व्यक्ती तितका सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या लैंगिकतेच्या बाजूने तर विचार केला तर प्रचंड वास्ट विषय आहे, खूप मोठा विषय आहे. आणि त्याला इतके सारे कंगोरे आहेत की बोलताना असं बापरे, मग हे असं, ह्याचं झालं ते तसं, मग ही व्यक्ती असं वागते, ती तशी वागते. आणि मी आता LGBTIQ असा जो समाज आहे सगळा, त्यांच्या साहित्य संमेलनाला गेले होते रिसेंटली. सो तिथे त्यांच्याकडून काही इतक्या स्टोऱ्या मी वेगळ्या वेगळ्या ऐकल्या की आपल्या घरात बसून आपल्याला काही गोष्टी माहीतही नसतात. जेव्हा मी तिथे गेल्यानंतर आय या शब्दाचा अर्थ विचारला त्या अल्फाबेटचा, तेव्हा त्यांनी सांगितलं की इंटरसेक्स. इंटरसेक्स म्हणजे काय, तर एका माणसाला, एका व्यक्तीला योनी आणि लिंग दोन्ही असतं. अशी सुद्धा मुलं जन्माला येतात, अशी सुद्धा समाजात माणसं आहेत ज्याला दोन्ही लिंग आहेत. अर्थात हे त्यांचा काहीतरी कर्माशी निगडीत काहीतरी ते असेल की दोन्ही लिंग काय, याच्यात आपण जाणार नाही आहोत. काही त्याला वैज्ञानिक आधार असतील, काही कर्मांशी रिलेटेड असू शकतं, काही मेडिकली काही असू शकतं, हॉर्मोन्स इनबॅलन्स होत असल्यामुळे ह्या गोष्टी घडत असतील. सो ते सगळ्या गोष्टींचा हा असा संबंध आहे. सो अशी समाजात अनेक विविध प्रकारची लोक आहेत आणि त्याच्यामुळे होणारे लैंगिकतेवरचे परिणाम हेही तितकेच व्हरायटी ऑफ आहेत, खूप प्रकारचे. सो तुम्ही लैंगिकतेचं ज्ञान घेत असताना आपल्याला ही गोष्ट सुद्धा एनल सेक्स समाजात केला जातो, असा होतो, हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. आपण करायलाच पाहिजे असं नाहीये. एक हा वेगळा विषय माझ्याकडे सारखा येतो आणि त्याच्याबद्दल लोकांच्या मनात शंका कुशंका असतात, तर त्याचं निरसन व्हावं म्हणून मी हा खास व्हिडिओ तुम्हाला एनल सेक्सचा केलेला आहे. सो तुम्ही करा किंवा नका करू हे सांगण्यासाठी अगेन नाहीये. सो ज्याला जे योग्य वाटेल त्याने ते करावं. फक्त हे सगळं करत असताना कर्मा रिटर्न्स अगेन ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची की हे पुन्हा आपल्याला कुठे ना कुठे फेडावं लागणार आहे. सो जर समोरच्या व्यक्तीला ते नकोय, त्रास होतोय, तर आपण ह्याच्यात कुठलीही जबरदस्ती करू नये, याची फक्त तुम्ही काळजी घ्या. सो मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एक नवीन विषय घेऊन आपण भेटूच.